ज्योती, मला तुला एक गुड न्यूज सांगायची. सांग ना. मी ऑफिसला जायला लागलो. अरे वा, व्हेरी गुड. हा म्हणजे आमची आजी मला म्हणाली आणि मलाही जायचं होतंच. आजीला मानलं पाहिजे. म्हणजे बघ ना, त्यांच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष असतं. त्या व्यक्तीसाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे याचाही त्यांना परफेक्ट अंदाज आहे. शी इज ग्रेट. तूही ग्रेट आहेस, तुलाही मानलं पाहिजे. का? म्हणजे बघ ना, सरदेसाईंच्या घरात तू अजून लग्न होऊन आली देखील नाहीयेस, पण तरी आजे सासूबाईंचं कौतुक सुरू. तुला देखील स्वतःसाठी काय बरोबर आहे काय चांगलं आहे ते नीट कळतं. म्हणजे मला काही कळत नाहीये. तू लग्न होऊन आल्यानंतर फक्त आजीची मर्जी सांभाळ, तुला सगळं मिळेल. एक मिनिट, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ही असली कॅल्क्युलेशन्स मला जमत नाहीत आणि त्यानुसार वागणं मला कधी जमणारही नाही. म्हणजे कुणाला तरी खुश ठेवण्यासाठी मी हे नाही म्हणाले, अगदी मनापासून म्हणाले. ज्योती, अगं हो, इट्स ओके, डोंट गेट ऑफेंडेड. आय वॉज जस्ट पुलिंग युअर लेग यार. अगं खरंच मजेने म्हणालो मी. बरं, आता माझ्यावर अशी रागावणारच आहेस का? माझं ऑफिसमध्ये काय चाललंय ते विचारणारही आहेस? विचारायचंय काय? सांग ना, काय काय केलंस? नाही, अजून तसं काहीच केलं नाहीये. अजून शिकण्याचा समजण्याचा प्रयत्न करतोय. मला सांग, गोवर्धन काका यायला लागले ऑफिसमध्ये? नाही अजून. आय होप त्यांच्या बाबतीत सगळं नीट होईल आता. येस, सगळं नीट आणि व्यवस्थितच होईल. कशावरून? उलट मला तर आता जास्त रिस्क वाटते. म्हणजे बघ ना, गोवर्धन काका आता ऑफिसमध्ये यायला लागले तर तुझे डॅडी नाखुश होतील, मग ते माझ्या डॅडींना काहीतरी सांगतील आणि मग. नाही ज्योती, आता असं काहीही होणार नाही. झाल्या प्रकरणावरनं तुझे पप्पा आणि माझे डॅड काहीतरी शिकले असतीलच. ज्योती, कुणालाही मारून प्रॉब्लेम सुटत नसतात आणि कुणालाही मारणं आपल्याला वाटतं तितकं सोपं देखील नसतं. हे त्या दोघांना व्यवस्थित कळलं असेल. आय एम नॉट सो शुअर अबाउट इट. त्यांना पटलं नसेल तर ते त्यांना मी पटवून देईन. मी त्यांना कुठलीही डेंजरस स्टेप घेऊ देणार नाही. याआधी घडलेला कुठलाही चुकीचा प्रकार पुन्हा घडणार नाही. ट्रस्ट मी. खरंच? आय प्रॉमिस यू, याआधी घडलेली कुठलीही चुकीची गोष्ट मी पुन्हा घडू देणार नाही. आय प्रॉमिस. हॅलो. हॅलो गोवर्धन, आम्ही बोलतोय. बोला मासाहेब, तुमचा आवाज ऐकून खूप आनंद वाटला. अहो, तुमच्या तब्येतीची विचारपूस करायला फोन केला. बरे आहात ना तुम्ही? आराम वगैरे नीट करताय ना? माझी तब्येत एकदम चांगली आहे. पथ्य पाणी अगदी व्यवस्थित चालू आहे. मासाहेब, ताई घरामध्ये असताना कोणाची काय बिशादी इकडे तिकडे हिंडायची. अहो, असं एक खमकं माणूस लागतंच घरात, त्याच्याशिवाय घराला शिस्त नाही लागत. मासाहेब, मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही अतिशय ठणठणीत आहे, बॅक टू नॉर्मल, आणि लवकरच कामावर जॉईन होणार आहे मी. अरे वा वा, फारच छान, आनंदाची बातमी सांगितलीत अगदी. आता आम्ही तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो.
आमच्या राकेशचं लग्न अगदी लवकरात लवकर करायचं ठरलेलं आहे. अरे वा, बातमी ऐकून खरंच आनंद झाला. मासाहेब, तुमच्या घरच्या कार्यात आम्ही नेहमीच सहभागी असतो, पण कुठल्याही प्रकारची मदत लागली मला जरूर सांगा, मी नक्की येईन. त्याची खात्री आहे गोवर्धन आम्हाला. थँक्यू. बरं, ठेवू फोन. जी. अच्छा. पिक्चरला जायचं का? ओ गौरी मॅडम. हा, काही म्हणालीस का मला? गेले काही दिवस बघतेय तू आपल्याच विचारात असतेस. बरंच काय काय लिहून काढतेस. काही नवीन प्रोजेक्ट आहे का? नवीन प्रोजेक्ट नाही आहे, जुनंच आहे. अर्धवट सोडलं होतं, ते आता कंटिन्यू करते. काय आहे काय प्रोजेक्ट? म्हणजे इफ यू डोंट माइंड. आमच्या ओळखीतलीच एक मुलगी आहे, मुक्ता. वक्तृत्व स्पर्धेतून परत येत असताना तिचा ॲक्सिडेंट झाला. गाडीने उडवलं तिला. फार वेळ बेशुद्धावस्थेत पडली होती रस्त्यावर. मग सापडली. आपल्या अवतीभोवती किती भयंकर घटना घडत असतात नाही? कधी कधी आपल्याला समजत पण नाही. हे जगच मुलींसाठी असुरक्षित राहिलेले आता. नाही, तसं नाही म्हणता येणार, पण हा, ह्या प्रकारच्या घटना आजकाल वाढल्यात एवढं मात्र नक्की. आता मुक्ताचंच बघ ना, ह्या प्रकरणातून बाहेर येताना तिला किती वेळ लागला. पण याच्याशी तुझा तेव्हाही आणि आत्ताही काय संबंध? कसं आहे मीरा, मी मुक्ताला फार पूर्वीपासून ओळखते. ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी तिच्या घरी गेले होते. तिच्या आत्याशी बोलले. मी त्यांना म्हटलं की तुम्ही ह्या केसचा पाठपुरावा करणं सोडू नका. गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी. तुम्ही त्याला असं मोकाट नका सोडू. पण का कुणाच ठाऊक, पण त्यांनी हा शोध अर्धवटच सोडला. बरेच दिवस झाले. आता परत एकदा मी ही केस हातात घेतली आहे. एका बाजूला मी तिच्या घरच्यांशी बोलतेय, दुसऱ्या बाजूला पोलिसांशी कॉन्टॅक्टमध्ये आहे. मला तुझं खूप कौतुक वाटतंय. तुझा पत्रकारितेचा पेशा तू किती धडाडीनं करतेस. माणुसकी, न्यायबुद्धी अशा आदर्श तत्वांसाठी तू जीवावर उदार होऊन लढतेस. एवढे मोठे मोठे शब्द वापरू नकोस प्लीज. मी फक्त माझं काम करते, दॅट्स ऑल. प्रामाणिकपणे आपलं जे काही काम असेल ते करायचं. हो ग, पण तेवढा आत्मविश्वास तरी असायला हवा ना. मी बघ, कॉल सेंटरवरची नोकरी सोडून बसले. आता पुढे काय तेही माहित नाही. लहानपणापासून कन्फ्युज्ड. कधी निर्णयच घेता यायचा नाही मला. का? थोडाफार माझ्या स्वभावाचा दोष आणि घरची परिस्थिती सुद्धा. आई बाबांचंही कधी पटलं नाही. त्यांची पण सारखी भांडणं व्हायची. तेव्हाही मला कळलं नाही कोणाची बाजू घ्यायची. तेव्हाही मी कन्फ्युज्ड. पुढे आई बाबांचा डिवोर्स झाला आणि तेव्हापासून माझा लग्न संस्थेवरचा विश्वासही उडाला. तूच सांग गौरी, डोक्यावर अक्षता पडणं महत्वाचं असतं की परस्परांवर प्रेम, विश्वास असणं महत्वाचं असतं? नवरा बायकोच्या 7 फेऱ्यांपेक्षा त्यांच्यातलं प्रेम, विश्वास हा जास्त महत्वाचा असतो असं मलाही वाटतं. बाय द वे, तू तुझ्या भावाच्या लग्नाला न जाण्याचा निर्णय घेतला होतास, त्याचं काय झालं? त्याचं काय म्हणजे? माझा निर्णय पक्का आहे. ये आय एम प्राऊड ऑफ यू. तू तुझी तत्व ठरवते सुद्धा आणि त्याप्रमाणे वागतेसही. खूप कमी लोकांच्याकडे असतात ना याचे सॉलिड गट्स.
आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्यू. हो मग मी नमस्कार. नमस्कार. नमस्कार मासाहेब. बसा ना बसा. अहो गायत्री, फार दिवसांनी आले ते लोक आपल्याकडे. काही चहा सरबत तयारी झाली की नाही? हो हो मी आलेच. नाही म्हणजे मासाहेब खरं तर याआधीच येणार होतो पण नाही ठीक आहे, कामामुळे नसेल झाला हो वेळ. मा ही दोघं ज्योती आणि राकेशच्या लग्नाची बोलणी करायला आले. मग काय ठरलंय तुमचं? सगळं ठरवून आलाच असाल ना? नाही पण मासाहेब आपली अनुमती आणि आशीर्वाद असेल तर सगळं काही निश्चित करता येईल. मासाहेब आता आमच्या दोन्ही मुली तुमच्या घरात येणार आहेत, तेव्हा दोन्ही लग्न एकाच मांडवात व्हावी अशी आमची इच्छा आहे. अर्थात तुमची अनुमती असेल तर. आमचा विरोध किंवा हरकत असायचं कारणच काय आहे? राकेश जसा आमचा नातू आहे तसाच आशिषही आमचाच नातू आहे. आशिषच्या आईवडिलांचा सल्ला तुम्ही घेतलाच असेल ना? फक्त जे काही कराल ते जपून करा. काय आहे, आमचे विनायकराव जरा तटस्थ स्वभावाचे. आणि गडकरी साहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या दोन्ही मुली आमच्या घरी येणार आहेत. तर मग मासाहेब आजपासून आमच्या दोन्ही मुली तुमच्या आणि तुमच्या घरातली दोन्ही मुलं आमची. हो पण आमची इच्छा अशी आहे की हे लग्न अगदी साधेपणाने व्हावं. ठीक आहे मासाहेब, मग ही दोन्ही लग्न आपण रजिस्टरच करूया ना. उत्तम कल्पना आहे. छान. हा या, घ्या ना घ्या. हो. कॉफी. थँक्यू. खूप बोर झालास का रे माझ्याबरोबर शॉपिंग करून? ऍक्च्युली काय रे? नाही ग, आजूबाजूला इतक्या सुंदर सुंदर मुली असताना मी बोर होईन का? अच्छा अच्छा, म्हणून तू आलास माझ्या बरोबर? हो. हे तुला गंमत माहितीये, मी ना मुलींच्या शॉपिंगला पहिल्यांदाच गेलो. सॉलिड बोर असतं, म्हणजे मला धमाल आली पण म्हणजे असं बोर असतं. म्हणजे तुमच्या डिझायनर वेअर साड्या, त्याच्यावरचे मॅचिंग ब्लाऊज, ड्रेसेस, मॅचिंग दुपट्टा, त्यानंतर सँडल्स, हातातलं, गळ्यातलं, कानातलं. आणि तुझी ती लिपस्टिकची शेड 3 दुकानं फिरलो ना, ती मिळाली. बसा, सगळ्यांना सांगत सुटू नकोस आता. नाही पण मला इनऑल मजा आली. नाही तर आमचं मुलांचं शॉपिंग म्हणा किती जाम बोरिंग असतं. पॅन्ट शर्ट झालंच तर टाय. अजून 1-2 गोष्टी राहिल्यात पण त्या मी उद्या करून टाकेन. ए तू का? मी येईन ना. उद्याही तू माझ्या बरोबर येणार आहेस? उद्याही म्हणजे उद्याही, परवाही, तेरवाही. बस बस बस, एवढी खरेदी करायची नाहीये मला. कॉफी पी, आता गार होते. राकेश, तुला एक विचारू? बोल ना. आपलं लग्न झाल्यावर सरदेसाईंच्या घरात 2 नवीन जोडपी असणार.
मुक्ता तुझ्या समोर आल्यावर तुला ऑकवर्ड फील नाही होणार? ज्योती, एक मिनिट. तुझ्या मनात काही डाऊट्स आहेत का? आय मीन, तुझा विश्वास नाही का माझ्यावर? तसं नाही रे. एक मिनिट. तुझ्या मनात जराशी जरी शंका असेल ना, तरी हे सगळं आपण थांबवूया. मी तर म्हणतो आपण लग्नच नको करूया. मला तसं नाही म्हणायचं. आधी मी काय म्हणतो तो ऐकून घे. ज्योती, मुक्ताने माझ्याच भावाशी लग्न केलं तेव्हा तिने विचार केला का ग की लग्नानंतर जर का राकेश समोर आला तर त्याला कसं वाटेल, त्याची मनस्थिती कशी होईल? तिने नाही विचार केला, सागरने नाही केला. मग मी का करू आणि तूही का करतेस? ज्योती, हे ज्योती, तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर? मुक्ताला मी माझ्या आयुष्यातनं काढून टाकलंय कायमचं. ती सागर बरोबर सुखी आहे ना, असू दे. मला तुझ्या बरोबर सुखी व्हायचंय, फक्त तुझ्या बरोबर. मी आलीच. हाय, काय करतोयस? ऑफिसमध्ये काम करतोय. सागर, मला खूप कंटाळा आलाय रे. ए, तू ये ना, आपण आईस्क्रीम खायला जाऊ. आता खूप काम आहे, मी संध्याकाळी लवकर घरी येतो. ए, काय रे सागर, मला खरंच खूप बोर होत आहे. ये ना घरी प्लीज. अगं सांगितलं ना तुला, ऑफिसमध्ये काम करतोय, संध्याकाळी येतो लवकर. ए, मला सांग, आपल्या लग्नाचा अल्बम कुठे आहे? असेल ना घरातच कुठेतरी, शोध ना. नाहीतर जीवाला सांग, तो देईल शोधून. सांग ना, पण तू सांग ना कुठे आहे. आता ऑफिसमध्ये बसून मी कसं सांगू अल्बम कुठे आहे ते? तू सांगतेस का जीवाला, का मी सांगू फोन करून? जीवाला विचारू? ऑफकोर्स. ओके, बाय. बाय.